ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्राच्या या विशेष भागात आपण ज्यांची जन्मतारीख 8, 17 किंवा 26 आहे त्यांच्यासाठी येणारं नववर्ष कसं असणार हे आपण पाहणार आहोत. अशा सर्व व्यक्तींचा जन्मांक किंवा मूलांक हा 8 येतो. याविषयी ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांच्याशी सविस्तर बातचीत करणार आहोत. 8 हा अंक शनी या ग्रहाच्या प्रभावाखाली येत असल्या कारणाने हा अंक थोडासा गुड म्हणून देखील समजला जातो. शनी हा ग्रह तसा शनी म्हणजेच विलंबाने सगळ्या गोष्टी करणार असल्या कारणाने या व्यक्तींच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या विलंबाने घडत जातात. थोडस गुढत्व म्हणजे या लोकांच्या मनात काय चाललंय हे फारसं लवकर बाहेर समजत नाही. थोडं निराशावादी असलेली, खिन्न, गंभीर संगीत ची आवड असणारी अशी ही व्यक्तिमत्व असून ही लोक दीर्घकाळ जी कामं चालतात ती कामं चिकाटीनं करायला प्राधान्य देतात. कायदा, कर्म, नियम ह्या सगळ्याचा कारक हा शनी असल्या कारणाने ही लोक शक्यतो नियमावर बोट ठेवून चालणारी असलेले आपणास दिसून येतात. बऱ्याच वेळा होतं काय की या लोकांच्या बाबतीत एक लक्षात येतं की वेळेत कोणती गोष्ट पूर्ण होत नाही, त्यामुळे आयुष्याबद्दलची निराशा आलेली दिसून येते. एकांतात राहणं यांना आवडतं. लोकांमध्ये, चार चौघांमध्ये मिळून मिसळून राहणं फारसं यांना जमत नाही. निसर्गाच्या ज्या काही गोष्टी असतील अशा निसर्ग ठिकाणी त्यांना जाऊन आपला वेळ घालवणं फार प्रिय असतं. या लोकांनी एक काळजी आपल्या आयुष्यात घेतली पाहिजे ती म्हणजे आपला जो स्वामी आहे शनी तो कायद्याचा कारक आहे. त्यामुळे कायदा व नियम कुठे मोडला जाणार नाही आपल्याकडून याची यांनी काळजी घेतली पाहिजे. मग त्यामध्ये वन वे मध्ये गाडी घालणं असू दे किंवा नो पार्किंग मध्ये गाडी लावणं असू दे, या देखील गोष्टी शनी पाहत असतो व त्याची त्यांच्या कर्माची फळं निश्चितपणे पुढे देत असतो. आणि होतं काय की या लोकांना समजत नाही की आपलं नेमकं चुकलं कुठं, ज्याचा त्रास आपल्याला होतोय. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत व शनी ह्या कलियुगामध्ये कर्माचा कारक असल्या कारणाने त्यांनी नियम व कायदा पाळणं त्यांच्यासाठी योग्यच ठरतं. खाणकाम असू दे किंवा कोळशाचा उद्योग, लोखंडाचा उद्योग, या उद्योगामध्ये ह्या लोकांना यश प्राप्त होतं. अध्यात्माच्या बाबतीत, कायद्याच्या बाबतीत किंवा दीर्घकाळ, मगाशी म्हणलं त्याप्रमाणे दीर्घकाळ जाणारे जे काही उद्योग असतील अशा उद्योगांमध्ये ह्यांनी आपलं नशीब आजमावायला काही हरकत नाही. आता येणारा जो अंक आहे 9 म्हणजे आगामी वर्षाचा जो अंक आहे 9 तो आहे मंगळ. मंगळ आणि शनी ह्या बाबतीत जर विचार केला तर या दोघांचं फारसं काही सख्य नाहीये. कारण मंगळ व शनी हे दोघही एकमेकांना, मंगळ हा अति तत्पर आहे तर शनी हा थोडासा आळशी आहे. त्यामुळे दोघांचं एकमेकांशी पटत नाही. मात्र शनी आळशी जरा असला तरी तो आपण बसून आपल्याला कशा सगळ्या सुखसोयी मिळतील याकडे त्याचं लक्ष असतं. तर मंगळाचं याच्या विपरीत असतं की जे काही करेल ते आपण आपल्या कार्यतत्परतेवरती करावं. त्यामुळं आगामी वर्षात शनीने काळजी घेतली पाहिजे, म्हणजे ह्या 8 अंकाने काळजी घेतली पाहिजे. कुठेही आळस दाखवता कामा नये. प्रत्येक गोष्टीत आपली तत्परता जेवढी दाखवता येईल तेवढी दाखवावी. व येणारे जे काही आगामी वर्ष आहे त्या आगामी वर्षात त्यांनी गणपतीची व मारुतीची उपासनेसोबतच शनीची देखील उपासना करणं त्यांना फायदेशीर ठरू शकतं. काळा रंग, निळा रंग ह्या 2 रंगांवरती याचं प्राबल्य असल्यामुळे शक्यतो निळ्या रंगाच्या छटा जर रोजच्या जीवनात जर वापरल्या तर येणाऱ्या वर्षातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या निश्चितपणे दूर व्हायला मदत होईल. धन्यवाद.